बारामतीमध्ये शरद पवार सपत्नीक विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झालेले आहेत। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये आज पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे। बैठकीला पार्थ पवार, जय पवार, युगेंद्र पवार, रोहित पवार उपस्थित राहणार आहेत, तर विविध विषयांवर बैठक होणार असल्याची माहिती आहे। प्रतिनिधी जयकुमार जाधव आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। जयकुमार, या बैठकींचा सिलसिला आता सुरू झाला असं म्हणावं लागेल। आजही बैठक पार पडते, काय महत्त्वाचे विषय असू शकतात बैठकीमध्ये? विक्रांत, आता थोड्या वेळापूर्वी शरद पवार त्यांच्या पत्नीसह प्रतिभा काकेंसह विद्या प्रतिष्ठानकडे रवाना झालेले आहेत। मी आता विद्या प्रतिष्ठानमध्ये आहे, ज्या ठिकाणी दिवंगत उपमंत्री अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे दाखल झालेले आहेत। तसेच त्यांचे बंधू राजूदादा पवार हे देखील या ठिकाणी दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत रोहित पवार हे देखील या ठिकाणी आलेले आहेत। आज पवार कुटुंबाची पुन्हा एकदा या ठिकाणी एक बैठक पार पडणार असल्याची माहिती आपल्याला मिळत आहे। या बैठकीमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दोन्ही सुपुत्र जय पवार आणि पार्थ पवार हे देखील असणार असल्याची माहिती मिळत आहे। परंतु या बैठकीला नवनिर्वाचित उपमुख्यमंत्री सुनीता पवार हे उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। आणि एकूण आपण बघितलं तर काल 3 मुद्दे या बैठकीमध्ये आपल्या समोर आले होते की एकतर अजितदादांचं स्मारक असेल, स्मारक या ठिकाणी बांधायचं आता नियोजन हाती घेतलेलं आहे। आणि दुसरं म्हणजे या संस्थेवरती दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे विश्वस्त पदावरती होते, आता ती जागा रिक्त झालेली आहे। मग आता त्या जागेवरती पवार कुटुंबातील कोणाला तरी घेतलं जाणार अशी माहिती मिळत आहे। यामध्ये जय पवार आणि पार्थ पवार यांचं नाव समोर येत आहे। या दोघांपैकी कोणाला या संस्थेच्या विश्वस्त पदावरती घेणार, यावरती देखील एक बैठक या ठिकाणी पार पडू शकते। आणि तिसरं म्हणजे दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाचा विषय, जो की सर्वात महत्वाचा विषय आहे, त्यावरती संपूर्ण पवार कुटुंब आता एकत्रित। बरं, या बैठकी संदर्भातले काय अपडेट्स येतील ते वेळोवेळी घेत राहतो जयकुमार। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।